महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांच्या सूचनेनुसार ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे निवेदन सादर केलं। या निवेदनात ट्रेड युनियनच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्या। महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे 53% महागाई भत्ता लागू करावा, तसंच राज्य शासनाप्रमाणे 2% घरभाडं भत्ता लागू करावा। महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अर्जित रजेची थकीत रक्कम त्वरित अदा करावी। घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील 15 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं असून त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेमध्ये रुजू करून घ्यावं। महापालिकेतील कायम बदली रोजंदारी मानधन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आश्वासित केल्याप्रमाणे मेडिकल कॅशलेस विमा लागू करावा। पालिकेतील पदोन्नतीवर जमादारपदी नियुक्ती मिळालेल्या महिला कर्मचारी आणि बिगारी कर्मचाऱ्यांना त्यांची पदोन्नती नको असेल तर पदोन्नती रद्द करून आहे त्या पदावर नियुक्त करावं। या मागण्यांचा या निवेदनात समावेश होता। यावेळी ट्रेड युनियनचे खजिनदार अरुण म्हेत्रे, रामचंदन शिवे, दिनेश बनसोडे, सुनील शिंदे, संतोष गायकवाड, महेश खोडके, राहुल गायकवाड, अतुल जाधव आदींची उपस्थिती होती। महानगरपालिकेला मान्य आयुक्तांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा योजना मंजूर केलेली होती। मात्र तो जो प्रकरण आहे अद्याप प्रलंबित आहे। सन्माननीय अतिरिक्त आयुक्तांना महानगरपालिकेचा हा आर्थिक हित काय आहे हे आम्ही व्यवस्थितरित्या त्यांना वस्तुस्थिती मांडून त्यांना पटवून दिलेला आहे। तो त्यांनी तत्वतः मान्य केलेला आहे आणि त्याला फॉलोअप घेऊन जेम्स पोर्टलवरून मेडिकल कॅशलेस इन्शुरन्स कंपनी जी आहे आपल्याला जी देणार आहे अशा कंपनीची आपण लवकरात लवकर करार करणार आहोत। यात सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस इन्शुरन्स जो आहे 5 लाखापर्यंतचा आपल्याला मोफत मंजूर होणार आहे। ही एक चांगली आनंदाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहण्यात आलेली आहे। आपण दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे काही थोडके राहिलेले शिल्लक असलेले रोजंदारी कर्मचारी आहोत, डिसेंबरमध्ये 4% महागाई देण्यात आली। मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही विचार करण्यात आलेला नव्हता। तरी आम्ही मान्यांना विनंती केली की कृपया आपण राहिलेले जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांना रोजचे 100 रुपये मानधन त्यांना देण्यात यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली।